आज माननीय अजितदादा यांची जयंती आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या मंत्रालयात अजितदादाचं एक खूप मोठं स्थान होतं। मागच्या वाढदिवशी आम्ही सर्व लोकांनी दादाला त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, परंतु नीतीला मान्य नव्हतं आणि यावर्षी दादा 28 जानेवारीला झालेल्या अपघाती निधनामुळे आज आपल्यात नाही, परंतु या मंत्रालयात त्यांची उणीव नेहमी भासते। एक उत्तम प्रशासक, एक शिस्तबद्ध नेता आणि सर्वांना मार्गदर्शन देणारे दादा हे आज आपल्यात नाही, परंतु त्यांची प्रेरणा नेहमी आम्हाला काम करण्याची एक नवीन मार्गदर्शन देत असते आणि दादा सदैव आमच्या स्मृतीत राहील। दादाला कधी महाराष्ट्र विसरू शकत नाही, विसरू शकणार नाही आणि दादांचा कामाचा ठसा आणि दादांनी दिलेली दिशा हे महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीसाठी नेहमी कार्यरत राहील। तर सरकारचा एक आज चांगला पाऊल असणार आहे। दादांना श्रद्धांजली म्हणून आज शेतकऱ्यांसाठी आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर असणार काय? कर्जमाफीची पहिली यादी तर आपण करतच आहोत, परंतु दादांनी विकसित महाराष्ट्र 2047चा जो रोडमॅप तयार केला होता त्याला पूर्णत्वास नेणे आणि माननीय प्रधानमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांनी त्या सर्व दादांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही सर्व लोकांनी प्रयत्न करून महाराष्ट्राला पुढे नेऊया, ही दादांना खरी श्रद्धांजली आहे। दिल्लीमध्ये सर आंदोलन सुरू आहे आणि दिवसापासून विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, कसं बघतो आंदोलनाकडे? आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये अनेक असे तरुण आहे की ज्यांचे विविध प्रश्न आहे। आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की या तरुणांना जे काही प्रश्न आहे त्याला सोडवायचं, त्याला योग्य दिशा दाखवायची। समस्या असतात, प्रश्न असतात, परंतु प्रत्येक प्रश्नाला जे काही अपेक्षित सोल्युशन आहे ते देणे हे जास्त महत्त्वाचं आहे। पेपर फुटीचं जे प्रकरण घडलं ते दुर्दैवी होतं, ते काही सरकारने केलेलं नाही, परंतु त्यावर सरकारने कारवाई केली आणि लगेच नवीन परीक्षा घेऊन टेलिग्रामसारखे ॲप बंद करून यशस्वीरित्या ती परीक्षा पार पडली आणि ते सर्व विद्यार्थी आता जे नेटमध्ये पास झाले ते आपल्याला प्रवेश प्रक्रियेत लागले। परंतु पॉलिटिकल भांडवल करण्यासाठी तरुणांना योग्य दिशा न दाखवता त्यांचं समाजामध्ये जे काही फ्रस्ट्रेशन आहे त्या सर्व लोकांना सरकारच्या विरोधात भडकवायचं, एक अराजकतेचं वातावरण निर्माण करायचं। मला सांगा, देशाच्या पार्लमेंटमध्ये किंवा माननीय प्रधानमंत्री यांच्या निवासस्थानी कोणाला अशा पद्धतीने जाण्याची कोणी परमिशन देऊ शकते का? आणि जरी लाठीचार्ज कोणी दाखवत असलं, परंतु कशा पद्धतीने दगडफेक झाली, कशा पद्धतीने त्यामध्ये काही असामाजिक तत्त्व घुसले होते। जे लोक राजकीयदृष्ट्या या आंदोलनाचं नेतृत्व करून राहिले ते स्वतःच्या स्वार्थासाठी युवकांना भटकवून राहिले, युवकांना ते त्यांचं एक्सप्लॉयटेशन करून राहिले। त्यांना, त्या बिचाऱ्या युवकांना हे देखील माहीत नाही की आपल्या या समर्थनामुळे ते कशा पद्धतीने राजकीय पुढे लोक आपले शेकत आहे याचं त्यांना भान राहिलेलं नाही आहे। यापूर्वी देखील अनेक आंदोलन झाले, परंतु अशा पद्धतीने जी व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारायचं आणि जणू काही भारतामध्ये नेपाळ आणि श्रीलंकासारखी स्थिती निर्माण करून झालेली अशा पद्धतीचं चित्र जगापुढे निर्माण करायचं आणि माननीय मोदीजीची प्रतिमा खराब करायची, हा जो कटकारस्थान आहे हा देशाच्या जनतेने ओळखलं पाहिजे। ते जे युवक ज्यांना हे लोक दिशाभूल करत आहे त्यांच्या जे काही वेदना अडचणी आहेत त्या अडचणीला पॉलिटिकली एक्सप्लॉइट करत आहे, अशा सर्व लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे। हे देशासाठी चांगलं नाही। देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम या ठिकाणी काही लोक करत आहे, यापासून ते ओळखून प्रत्येकाने यासाठी सावध राहण्याची गरज आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागला जातोय कारण त्याला कारण की अनेक विद्यार्थ्यांचा जीव गेला। एखाद्याने चूक केली जे शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे, तर राजीनामा घेणं योग्य आहे का? आणि एखाद्याने चूक केली तर शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे ना, दुसरा व्यक्ती आहे त्याला दिलं पाहिजे। त्यांची एकच मागणी की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा। जेव्हा नीटची परीक्षा, सेकंड परीक्षा यशस्वीरित्या पार पडली आणि ज्यांनी चूक केली त्याला शिक्षा ही जर झाली असेल तर मग पॉलिटिकली विंडक्टिव्ह माइंडने मंत्र्यांचा राजीनामा घेऊन राजकीय पोळी शेकायची, अशा अनेक घटना यापूर्वी देखील झालेल्या आहे, परंतु अशा पद्धतीचा राजीनामा कधी झाला नाही।
परंतु फक्त विरोधी पक्ष म्हणतात म्हणून राजीनामा देऊन जणू काही चूक झाली आहे मान्य आहे, परंतु चूक जणू काही सरकारनेच केली अशा पद्धतीचा जो चित्र भासवण्याचा विरोधी पक्ष प्रयत्न करत आहे ते योग्य नाही. व्यवस्थेमध्ये मंदिरामध्ये अनेक मंदिरात चुकीच्या घटना घडतात. याचा अर्थ कोणी मंदिराला दोष देऊ शकत नाही. अयोध्येला जे प्रकरण घडलं असेल किंवा आपण जर या ठिकाणी विचार केला की पेपरफुटीचं प्रकरण अनेकदा होतं, आपल्याला काही पहिली घटना नाही आहे, परंतु प्रत्येक घटनेतून जे काही अनुचित प्रकार घडतात त्यामध्ये सुधारणा करणे, त्यासाठी काय व्यवस्था करायची ते करणे, शेवटी लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये यावर चर्चा करणे, चर्चेतून सकारात्मक सूचना देणे आणि भविष्यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रभावीपणे त्या उपाययोजना करणं हे जास्त महत्त्वाचं असते. दुर्दैवाने काय होतं आहे की यावर चर्चा करायची नाही, त्याचं राजकीय भांडण करायचं. व्यवस्थेमध्ये सभागृह कशासाठी आहे आणि टेक्नॉलॉजीचा जसं फायदा आपल्याला आहे तसं जे चुकीचं काम करतात ते देखील आता इतक्या स्प्रेड करण्याचे इतके माध्यम झालेले, कोणी फोटो काढून व्हॉट्सअपने सर्व वेगवेगळ्या ठिकाणी पसरवू शकते, त्याच्यावर कारवाई होते. परंतु त्यासाठी फक्त मंत्र्यांचं राजीनामा घेऊन जर हा प्रश्न सुटत असेल तर राजीनामा करायला पाहिजे. मुद्दा असा आहे की भविष्यामध्ये अशा पद्धतीची घटना होणे, त्यासाठी क्रिएटिव्ह डिस्कशन सभागृहात होणे आवश्यक आहे, ते झालं पाहिजे. सर, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, आर पाटील अशा अनेक लोकांनी महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा त्यांच्या मंत्र्याच्या अंतर्गत एखादी घटना घडली आणि त्यांना जबाबदार धरलं होतं त्या टायमाला त्यांनी राजीनामा दिले. तुम्ही सुद्धा बघितलेत. तर अशी घटना घडली, अनेक विद्यार्थी मेलेत, विद्यार्थ्यांना नुकसान झालं. नैतिक जबाबदारी म्हणून त्यांना वाटतं का? अनेक असं आहे की त्याचे अनेक प्रेसिडेंट दोन्ही बाजूनी आहे. काही प्रकरणामध्ये नैतिकताने अशोक चव्हाण साहेबांच्या प्रकरणामध्ये जेव्हा घटना घडली होती तेव्हा थेट त्यांचे संबंध त्या ठिकाणी आरोप लावण्यात आले, ते संबंध असल्याचा. ती परिस्थिती आज नाही. आजच्या तारखेला धर्मेंद्र प्रधान साहेबांनी पेपरफुट लीक केलेलं आहे का, त्यांच्यावर व्यक्तिशः आरोप आहे का, तर ते केस टू केस वेगवेगळे नियम असतात. त्यामुळे जर डायरेक्ट मंत्र्यांची जबाबदारी असेल तर राजीनामा दिला गेला पाहिजे, जर डायरेक्ट नसेल तर दिला गेला नाही पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.